आज कांदा पोहे करणार आहे मी आपल्या नाश्त्यासाठी. एकदम साधं सिंपल. ते नंतर शेवटी धुवायचे. आधी परतून घ्यायचा कांदा ते नंतर धुवायचे. ते मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हे ओलं खोबरं किसून घेतले, हे शेंगदाणे, कांदा, लिंबू इतकंच. कढई तापले, तेल ओतते. पहिलं थोडं तेल ओतते मी. त्याच्यामध्ये शेंगदाणे पहिले ते तळून घेणार आहे. थोडे शेंगदाणे पहिले परतून घेते आधी. झाले परतले, असे वाजायला लागले की काढून घ्यायचे. चांगले परतून झाले. सॉरी, साखरेमध्ये घेतलं. अजून थोडं तेल होते त्याच्यामध्ये. टाकू दे जरा मोहरी, जिरं, कांदा, ते मिरची पहिली, कांदा, कढीपत्ता, मीठ, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तर कांदा चांगला परतला. ही हिंग चिमूटभर, हळद, शेंगदाणे पहिले परतून घ्यायचे जरा तेलामध्ये, म्हणजे कच्चं असं लागत नाही. तर खाताना चांगलं लागतं जरा. तर कांदा चांगला परतून झाला. जास्ती पण करपून द्यायचं नाही. अगदी व्यवस्थित असं रंगाने परतून द्यायचं. ते मोकळे आहेत पोहे नुसते. आता काही साखर 1 चमचा घेतली मी. दोन मिनटं पहिलं झाकण ठेवते. झाकण काढते. किती वेळ पण लागत नाही. लगे अगदी येतात. नाश्ता पोहे म्हणजे सोपे, एकदम सोपे. आता पहिलं मी लिंबू पिळते. ते खोबरं मी किसून घेतलेलं, कोथिंबीर, ते बारीक शेव, झालं तर पोहे. गॅस बंद करते आणि झाकण ठेवते 5 मिनटं. आज मी कोरी चहा करते. कोरी चहामध्ये हे आलं, दालचिनी, मिऱ्या, लवंग, हे धने घालायचे. धने घातले की चांगलं असतं. आणि पोटबीट दुखत असेल तर चांगलं असतं पोटासाठी हे धने. आणि गवती. आणि हा गूळ आहे. आता हे मी 1 तांब्या छोटा पाणी घेतले. पहिले पाणी उकळून घेते. तर हे बारीक खलबत्त्यामधून बारीक करून घेते. आता हे पाणी पहिलं तापत ठेवते.
झालं असं हे आता बारीक करून आबडधोबड करून घ्यायचं, जास्ती बारीक नाही करायचं. पाणी चांगलं उकळलं आता हे टाकते त्याच्यामध्ये. हे उकळून घ्यायचं पहिलं पाणीमध्ये. पाण्याला चांगली पहिली उकळी येऊन द्यायची आणि असं बांधून टाकायची गवती. ही धुवून घेतलेली अशी चांगली मी पहिली. आता हे उकळू दे. असं हलवायचं मध्ये चमच्याने. तर हे सुटलं बांधलेलं. तर चांगलं हे उकळून झाले. आता ही थोडीशी चहापूड, जास्ती नाही टाकायची. कोरी चहा आहे ना, मग जास्ती नाही टाकायची, मग कडवट लागतं जास्तीच पूड पडली की चहाची. तर ही चांगली उकळली. आता हा गूळ टाकते. म्हणजे थोडा चहा म्हणून मी थोडाच गूळ टाकला. जास्ती असेल तर तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये गूळ. ते झाली चहा. आता गॅस बंद करते. कपामध्ये भरून घेते, गाळून घेते गाळणीने. गॅस बंद करते. काय मस्त होती, वास काय मस्त सुटलाय. हे चहा पिली अशी काही पित्त होत नाही, जळजळ होत नाही. अशी चहा कोरी पिले की चांगली असती चहानी. एक तांबा छोटा पाणी घेतलेलं, 2 कप झाले बराबर. पाणी जास्ती आटून द्यायचं म्हणजे सगळं आल्याचं रस ते सगळं पाण्यामध्ये उतरतं. झाले हे नाश्त्यासाठी असे पोहे आणि कोरी चहा. माझी रेसिपी आवडतं शेअर करा, लाईक करा.